लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहत असतो की ते नंदिनीला पापलेट खावासं वाटलेलं असतं. त्यामुळे ती खरं तर इथे पापलेट बनवण्यासाठी किचनमध्ये आलेली असते आणि जीवा देखील तिला मदत करत असतो. तेव्हा इकडे नंदिनी म्हणत असते की आईला जर कळलं नाही की आजच्या वारी आपण नॉनव्हेज खातो तर आपली दोघांची काही खैर नाही. तेव्हा जीवा म्हणतो नको टेन्शन घेऊ तू, आईला नाही कळणार, मी तुला देतोय ना बनवून, शांत बस असं म्हटल्यानंतर तितक्यातच खरं माननीचा आवाज येतो. त्यामुळे दोघेही ते फार घाबरलेले असतात बरं का. आता दुसऱ्या बाजूला वसू स्वतःच्या जावायला इथे म्हणत असते म्हणजे विजयला, एक प्लॅन फेल झाला तर काय झालं, दुसरा प्लॅन आपण करू शकतो असं इथे खरं वसू म्हणत असते. ती असं देखील म्हणते की मला एक गोष्ट माहीत झाली आहे, या नंदिनीच्या आईची काहीतरी हिस्ट्री आहे म्हणे, तिचं मिसकॅरेज वगैरे काहीतरी झालं होतं. हे ऐकल्यानंतर लगेच आता इथे विजय विचार करायला सुरुवात करतो बरं का. आता दुसऱ्या बाजूला शारदा जी असते, शारदा लेकींना भेटण्यासाठी ते देशमुखांच्या घरी आलेली असते. आल्याबरोबर ती म्हणत असते माझे जे काही ते मिसकॅरेज वगैरे झाले होते पहिले, या गोष्टीचं टेन्शन तुम्ही अजिबातच घेऊ नका, त्या गोष्टीचा तुम्ही विचारसुद्धा करू नका असं म्हटल्यानंतर काव्या म्हणत असते नको काय तू काळजी करू, आम्ही या गोष्टीचा विचारसुद्धा नाहीत करत, झालं ना तर माझ्या बाबतीत होईल, ताईच्या बाबतीत काही होणार नाही असं म्हटल्यानंतर नंदिनी खरं काव्याकडे रागा पाहत असते बरं का. ती म्हणत असते काव्या असं अभद्र नसतं ग बोलायचं असं इथे काव्याला म्हटलेले असते. इकडे दुसऱ्या बाजूला आता इथे शारदाची जी काही हिस्ट्री आहे ती माहीत झाल्यानंतर विजय म्हणत असतो जर असं असेल तर खरं माझ्याकडे एक चांगलाच प्लॅन आहे. आता वसू लगेच म्हणते कोणता प्लॅन आहे. तेव्हा खरं खुन्नस नजरेना हा विजय पाहत असतो बरं का. ह्याची नजर फार बेकार आहे. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर जाणून घ्यायच्या असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.